नमस्कार विद्यार्थी मित्र हो, माझ्या शिक्षक बंधू भगिनींनो आणि पालकांनो, सर्वप्रथम गुरुकिल्ली फाउंडेशन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे। नियमितपणे आपण जसं प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करतो त्याच पद्धतीने आपण 2022 या वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत मॅट आणि सॅट, त्यापैकी मॅट या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण पाहत आहोत। बघा, आपण या मागच्या अगोदरच्या भागात काही प्रश्नांचं विश्लेषण बघितलं होतं, तर काही प्रश्न आपण आज पाहणार आहोत। बघा, या ठिकाणी आकृत्या दिल्या आहेत आपल्याला। या आकृत्यामध्ये आपल्याला असं विचारलंय की या प्रश्नचिन्हाची जी जागा आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। मग तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे। बघा, हा जो प्रश्न आहे किंवा असे जे प्रश्न आहेत हे प्रश्न केवळ या परीक्षांसाठीच येतात असं नाही, तर इतर स्पर्धा परीक्षा ज्या आहेत ज्या पुढे तुम्हाला द्यायच्या आहेत त्या परीक्षांसाठी पण विचारले जातात। बघा, या जर परीक्षा देण्याची आपल्याला सवय लागली तर एमपीएससी, यूपीएससी आणि इतर अनेक स्पर्धा परीक्षा देण्याची आपल्याला नक्कीच सवय जडते। म्हणून या अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष करू नका मित्रांनो। बघा, आता या ठिकाणी कोणती आकृती येईल हे आपल्याला बघायचे। मग अगोदर 3 जे पर्याय दिलेत त्या पर्यायांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला समजेल की या ठिकाणी जे बाहेरचे भाग आहेत, बघा इथे याचा जो याची दिशा या ठिकाणी आहे, खाली आहे, आणि याची दिशा म्हणजे समोरासमोर आहे, आणि हे जर आपण असं बघितलं तर यांची दिशा एकमेकांच्या विरुद्ध आहे। मात्र यात बदल कसा झालाय बघा, यात जो बदल झालाय तो असा झालाय की इथे याची दिशा इकडे झालीये आणि याची दिशा वरती गेलीये। मग आता या ठिकाणी जर हा बदल ह्या 2 रकान्यांमध्ये झालाय तर तसाच बदल पुढे होईल हे आपण सांगू शकतो। मग काय बदल होईल तर याची जी दिशा आहे ही पुन्हा याप्रमाणे बदलेल आणि याची जी दिशा आहे ती पुन्हा याप्रमाणे बदलेल। मग असा पर्याय आपल्याला कुठे दिसतो तर तो आहे पर्याय क्रमांक 4। म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4। आकृत्यांचं निरीक्षण जर आपण बारकाईने केलं तर याचा सराव जर केला तर नक्कीच अशा प्रकारचा प्रश्न आपला चुकत नाही। पुढचा प्रश्न आहे आय, इथे टीएल आणि आय यू दिले। मग या ठिकाणी तुम्ही बघा विचार केला तर बदल कशात झालाय बघा, आय यू मध्ये बदल झाला का तर नाही, बदल झालेला नाही, पण एलच्या जागेवर टी आले आणि टीच्या जागेवर एल गेलं, म्हणजे एल आणि टी ह्या 2 अक्षरांमध्ये बदल झालेला आहे। मग आता या ठिकाणी तिसऱ्या आकृतीत बघा, इथे मात्र आय वरी होतं ते खाली आले आणि यू खाली होतं ते वरती गेलं, आणि या ठिकाणी एल टी मध्ये बदल झालेला नाही। मग जसं या 2 आकृत्यांमध्ये आपण बदल बघितला, तिसऱ्या आकृतीमध्ये काय बदल झाला तो बघितला, तर आपल्या लक्षात असं येईल की या ठिकाणी आता यू आणि आय हे तसंच राहील आणि एल आणि टी याच्यामध्ये बदल होईल। मग असा जर पर्याय आपण बघितला तर तो आपल्याला दिसतो पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी। म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1। पुढे बघा, इथे बघा इथे बदल जाणून घ्या काय असेल तर प्रश्न आकृत्या बघा 3 दिल्यात, यामध्ये हा जो डॉट आहे या ठिकाणी आला नवीन आणि इथली जी रेष आहे ती रेष कट झाली आहे, या ठिकाणी डॉट आलाय। आता हा डॉट पुन्हा खाली आलाय, मात्र रेषा 2 तयार झाल्यात, इथली रेष कट झाली। मग साहजिकच ही जी आकृती आहे ही घटीवत फिरते। घटीवत म्हणजे काय तर घड्याळी प्रमाणे, हे आपण बघितले। मग आता बघा या ठिकाणी बदल असा होईल की पुन्हा ही रेष या ठिकाणी येईल, इथे रेष काय होईल की कट होईल। म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला कुठे दिसते आकृती बघा, बरोबर पर्याय क्रमांक 2 मध्ये जी बदल होणारी आकृती आहे या ठिकाणी येणारी ती आपल्याला दिसते बघा। म्हणजे इथे डॉट होता फक्त, इथे ही रेष होती, मात्र या ठिकाणी ही त्रिज्या आली आणि या ठिकाणी ही रेष जाऊन हा डॉट आलाय म्हणजे बिंदू आलाय। पुन्हा हा डॉट इकडे खाली आला, ही रेषा कट होऊन इथे एक त्रिज्या तयार झाली। आता त्याचप्रमाणे सेम इकडच्या कोणावर हे येईल डॉट आणि ही रेषा एक वाढेल, म्हणजे या ठिकाणी 3 रेषा होतील। म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पुढील प्रश्नात पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या संख्यांमध्ये आहे तो संबंध शोधून
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. बघा इथे जर आपण आता थोडा विचार केला तर मी मागे सांगितल्याप्रमाणे आपले वर्ग आणि घनपाठ हवेत. मग आता इथे 13चा जर घनचा आपण विचार केला तर 13चा घन आहे 2197. त्यामधून 1 वजा केल्यास 2196 उत्तर येतं. तसंच आता 21चा घन काय आहे तर 21चा घन जर आपण बघितला तर तो आहे 9261. 21चा घन काय आहे 9261. त्यातून जर आपण 1 वजा केला तर उत्तर येईल 9260. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 या पद्धतीने. पुढचा प्रश्न आहे 156 13 तर 132 किती. या ठिकाणी जर आपण बघितलं तर साधारणतः 12 गुणिले 13 12 गुणिले 13 उत्तर येतं 156. मग या ठिकाणी इथे काय येईल तर जर आपण 12 गुणिले 11 अशा प्रकारे गुणाकार केला तर त्याचं उत्तर इथं 132 येतं. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 12. बघा पुढचा प्रश्न. आता या ठिकाणी सुद्धा घन आणि वर्ग यांचाच विचार आपल्याला दिलेला आहे. बघा इथे 3 आणि इथे 39 आहे म्हणजे दोन संख्यांमध्ये काय संबंध आहे हा आपल्याला समजणं गरजेचं आहे. बघा या ठिकाणी 3चा जर आपण घन केला तर तो किती येतो 3चा घन 27. 3चा वर्ग जर केला तर 3चा वर्ग आहे 9 आणि त्यामध्ये आपल्याला पुन्हा 3च मिळवायचे म्हणजे 9 7 16 16 आणि 3 19 ला 9 आजचा आला 1 2 आणि 1 3 काय येईल इथे 39 येतं. म्हणजे एखादी संख्या जी आहे त्या संख्येचा घन अधिक त्या संख्येचा वर्ग अधिक तीच संख्या म्हणजे 3चा घन अधिक 3चा वर्ग अधिक 3 उत्तर येईल 39. तसंच या ठिकाणी आपण जर 9चा घन केला 9चा घन आहे बघा 729. त्यानंतर 9चा वर्ग केला तर तो आहे 81 आणि त्यामध्ये पुन्हा 9च मिळवायचे आपल्याला 9 9 18 आणि 19 ला 9 हातचा येईल 1 8 आणि 2 10 आणि 1 11 ला 1 हातचा येईल 1 7 आणि 1 8 819 बरोबर. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असेल. घन वर्ग मूळ संख्या यावर बरंच काही आधारित असतं मित्रांनो लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे विसंगत पद ओळखा. जसं आपण म्हणजे मागील पण प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणामध्ये आपण असे प्रश्न पाहिलेले आहेत. विसंगत पद ओळखा 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी कोणताही एक पर्याय हा वेगळ्या मांडणीचा असू शकतो. इतर 3 पर्यायाची मांडणी ही एकसारखीच असू शकते. बघा या ठिकाणी जर आपण विचार केला तर इथे 700 इथे 9चा आपण घन करूयात आणि वर्ग करूयात. बघा जर 9चा आपण घन केला वर्ग केला आणि त्यामध्ये 30 संख्या मिळवली तर काय येतं बघा 9चा घन आहे 729. त्यानंतर 9चा वर्ग आहे 81 आणि हे 9 9 आणि 1 10 10 9 19 ला 9 हातचा आला 1 8 आणि 2 10 आणि 1 11 ला 1 हातचा आला 1 7 आणि 1 8 819. 9चा वर्ग केला 9चा घन केला वर्ग केला आणि 30 संख्या त्यात मिळवली. त्यानंतर बघा पुढे इथे 8चा जो घन आहे तो आहे 512. 512 मध्ये 8चा वर्ग मिळवा 8चा वर्ग 64 आणि त्यामध्ये पुन्हा 8च मिळवायचे म्हणजे 8 आणि 4 12 आणि 2 14 ला 4 आजचा आला 1 6 आणि 1 7 आणि 1 8 आणि 5 जशाल तसे. बघा सगळ्यांची मांडणी सारखी दिसते 2 पर्यायांची. इथे बघा इथे आपण एक काम करूयात 4 दिले 4चा घन करूयात 64 4चा वर्ग 16 आणि त्यामध्ये 4च मिळवायचे 4 आणि 4 10 16 आजचा येईल 1 6 आणि 1 7 आणि 1 8 इथे 86 येते. आपण पुढचा पर्याय चेक करून बघू आणखी. 64 4 आणि 4 8 8 आणि 6 14 ला 4 येईल इथे मित्रांनो.
या ठिकाणी बघा, जर 4चा घन केला तर तो येईल 64, 4चा वर्ग आहे 16 आणि त्यामध्ये किती मिळवायचे तर 4च मिळवायचे. 6 आणि 4 10 आणि 4 14ला 4 आजचा येईल 1, 6 आणि 7 आणि 1 8, इथे पण 84 येईल. या ठिकाणी मात्र ती संगती लागत नाही आपल्याला, म्हणून इथे पर्याय क्रमांक 4 हे आपलं करेक्ट उत्तर असेल. असाच पद्धतीने आपण पुढचा प्रश्न घेऊयात. 14वा प्रश्न थोडा संदिग्ध आहे. प्रश्न क्रमांक 15 घ्या. इथे 962, 730, 528 आणि 362 हे आपल्याला 4 पर्याय दिलेत. यापैकी आपल्याला वेगळं पद ओळखायचं आहे. बघा, इथे जर आपण या ठिकाणी सुद्धा घन आणि वर्ग याच मांडणीचे प्रश्न सगळे आपल्याला विचारलेले आहेत. इथे जर 31चा आपण वर्ग केला, 31चा वर्ग सॉरी 31चा जर वर्ग केला आपण, तर 31चा वर्ग आणि त्यामध्ये आपण मिळवायचा आहे 1. 961 मध्ये जर आपण 1 मिळवला तर उत्तर येईल 962. इथे आपण जर 27चा वर्ग केला आणि त्यामध्ये जर 1 मिळवला, 729 आणि 1 730. बघा, या पद्धतीचाच हा पर्याय आहे. त्यानंतर आपण जर 361 मध्ये 361 जर आपण विचार केला तर कशाचा वर्ग आहे, तो 19चा वर्ग आहे. 19चा वर्ग अधिक 1 म्हणजे याच पद्धतीने हा पण पर्याय आहे. मात्र या ठिकाणी वर्गामध्ये 1 मिळवणं ही संगती लागत नाही, म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. चला पुढे घेऊयात. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक तो आहे 17. बघा, सूचना वाचूयात आपण. पुढील प्रश्नात पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या आकृतीमध्ये आहे, तो शोधा आणि प्रश्नचिन्हाने योग्य पर्याय, प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला योग्य पर्याय लिहायचा आहे. बघा, या ठिकाणी आपण आता मागे आकृत्या बघितल्या त्याचप्रमाणे इथे आपल्याला निरीक्षण करायचंय. या ठिकाणी वर्तुळाची संख्या बघा किती आहे, 1 2. या ठिकाणी किती झाली, 1 2 3 आणि 4. म्हणजे बघा, दुप्पट संख्या झाली. काय झाली आहे, दुप्पट. मग इथे दुप्पट संख्या झाली आहे. 2 चे 4 झाले. 4 वर्तुळाचे किती होतील मग, तर 8 होतील. 8 वर्तुळ असायला पाहिजेत. मात्र ते वर्तुळ कसे असायला पाहिजेत, हे लंबवर्तुळ आहेत, असे आहेत, असे वर्तुळ असायला पाहिजे. मग या ठिकाणी 8 वर्तुळ असणारा पर्याय कोणता आहे, 1 2 3 4 5 6 7 आणि 8, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघूयात. या आकृतीमध्ये या ठिकाणी काय बदल झालाय बघा. इथे हे जे वर्तुळ आहे हे आतल्या बाजूस आहे, या ठिकाणी हे वर्तुळ काय आले, बाहेरच्या बाजूस आले. ठीक आहे, इथे वर्तुळ आहे, चौकोन आहे म्हणजे चौरस आहे. त्यानंतर 1 2 3 4 5 आणि 6 षटकोन या ठिकाणी आहे आणि 2 वर्तुळ आहेत. मग आतलं जे वर्तुळ आहे ते बाहेर गेले. त्यानंतर इथे दुसऱ्या क्रमांकावर जी आकृती आहे चौरस, ती आतलं वर्तुळ बाहेर गेले. दुसऱ्या क्रमांकाची जी आकृती आहे ती या ठिकाणी आली. त्यानंतर हे वर्तुळ आले, म्हणजे बाहेरची जी तिसऱ्या क्रमांकाची आकृती आहे ती तिसऱ्या क्रमांकाला वरून खाली आली इथे, आणि सगळ्यात बाहेरचा जो षटकोन आहे तो आतमध्ये गेला, सगळ्यात मध्ये. असं एकमेकांच्या विरुद्ध बदल झालेत या आकृतीमध्ये. जर आपण असा विचार करून बघितलं तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 चा आपण विचार करूयात. पर्याय क्रमांक 2 मध्ये काय होईल मग, आता इथे चौकोन काय आहे, बाहेर आहे, म्हणून तो चौकोन काय होईल, आतमध्ये जाईल. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरचा जो चौकोन आहे तो या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर आला. त्यानंतर हे जे वर्तुळ आहे आतल्या बाजूस आहे, या ठिकाणी पूर्ण बाहेरच्या बाजूस येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असेल. बघा, या पद्धतीने आपल्याला निरीक्षण करावं लागतं बारकाईने, आणि हा सगळा जो प्रकार आहे तो आपल्याला सरावाने प्राप्त होतो. अभ्यास, प्रयत्नपूर्वक अभ्यास आणि त्याच्यामध्ये असणारं सातत्य याच्याशिवाय स्पर्धा परीक्षांमध्ये पर्याय नाही. प्रश्न आकृत्यामध्ये बघा काय आकृत्या आहेत आणि या ठिकाणी काय येतील. आकृत्यांचा क्रम बघा, इथे स्टार आहे, कुठे गेले ते बघा, या ठिकाणी गेले. पुन्हा इथले जे 2 वर्तुळ आहेत ते पुन्हा या खाली आले.
आणि मग इथले या ठिकाणी असे दोन आकृत्यांमध्ये बदल झालेला आहे. मग तसाच या पुढच्या आकृतीमध्ये पण बदल होईल. बघा ही कशी फिरली आहे, मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे मागच्या विश्लेषणामध्ये गटिवत या पद्धतीने ही आकृती फिरलेली आहे, म्हणजे घड्याळाप्रमाणे. मग बघा इथलं स्टार या ठिकाणी गेलं, त्यानंतर हा गोल इथे आलेला आहे, त्यानंतर इथलं हे जे फूल होतं हे फूल या ठिकाणी गेलं, आणि इथला जो दोन चौकोन आहेत ते या ठिकाणी गेले. तसंच या ठिकाणी सुद्धा इथलं जे फूल आहे आता या बाजूला आहे ते कुठे जाईल, ते असं खाली जाणार आहे. त्यानंतर इथले जे दोन चौरस आहेत ते असे या ठिकाणी येतील. इथली जी आकृती आहे ती आकृती अशी या ठिकाणी जाईल, आणि इथले जे दोन चौकोन आहेत ते असे येतील. बघा पर्यायांकडे आतापर्यंत आपण बघितलेलं नाहीये, पण अशा पद्धतीचा पर्याय कुठे दिसतोय बघा. दिशा मात्र बदलत नाहीये याची. या ठिकाणी बघा इथे ही जी दिशा या आकृतीची ही थोडी बदलल्यासारखी वाटते, म्हणून हा पर्याय असणार नाही. त्यानंतर इथे बघा चौरस 19 क्रमांकाचा पर्याय क्रमांक आहे बघा. हा ही जी आकृती आहे ही आणि ही आपल्याला जरी सेम वाटत असली तरी सुद्धा मित्रांनो इथे जो आहे पर्याय क्रमांक हा बरोबर असेल, कारण इथे ह्या आणि या आकृतीमध्ये थोडासा फरक वाटतोय आपल्याला. म्हणून घटिवत या नियमाप्रमाणे पर्याय क्रमांक 3 हा या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा. प्रश्नात कंसाबाहेरील संख्यांचा कंसातील संख्येशी विशिष्ट संबंध लक्षात घ्या आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तो पर्यायातून निवडा. आता बघा इथे जर आपण विचार केला अशा प्रकारचा जर प्रश्न असेल किंवा चौरस संख्या नियम असेल, त्रिकोण संख्या नियम असेल, तर या प्रश्नांमध्ये आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या पद्धतीचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी येतात. आता इथे 91 आणि 37 ह्या दोन संख्यांचा विचार करायला सांगितलंय ना आपल्याला. मग आपण काय करूयात बघूयात, वजाबाकी करून बघूयात. पहिली 91 मधून 37 काय करूयात वजा करूयात. आकारातून 7 गेले खाली उरतील 4, पुन्हा इथे 8 तून 3 गेले खाली उरले 5, किती आले 54 आले. कंसातली संख्या आली नाही. मात्र बघा 54ला जर आपण 2 ने भागलं तर उत्तर काय येईल 27 दुने 54. म्हणजे या दोन संख्यांची बेरीज आणि त्याला कशाने भागायचंय तर 2 ने भागायचे, उत्तर आलं 27. तसं 21 आणि 85 बघा किती होतात. 21 आणि 85 5 आणि 1 6 8 आणि 2 10 5 आणि 1 6 आणि 8 आणि 2 10. तर या ठिकाणी 106 उत्तर येते. 106 ला जर आपण 2 ने भागलं, सॉरी आपल्याला काय करायचं होतं वजाबाकी करायची होती. आपण बेरीज केली. तर 85 मधून आपण 21 वजा करूया. 85 मधून 21 वजा केले, 5तून 1 गेला खाली उरला 4, 8 तून 2 गेले 6, 64 ला जर 2 ने भागलं तर उत्तर येईल 32. तसंच 79 आणि 41, 79 मधून 41 वजा करा, 9 तून 1 गेला खाली उरले 8, 7तून 4 गेले खाली उरले 3, 38. मग 38 ला जर आपण 2 ने भागलं तर उत्तर येईल आपलं 19. 19 दुने 38. पर्याय क्रमांक 3 मित्रांनो याचं उत्तर आहे. अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे. या ठिकाणी मूळ संख्या, गुणाकार, भागाकार, बेरीज अशा पद्धतीने विचारात घेतलं जातं. आता हाही प्रश्न आहे तशाच पद्धतीचा आहे. 51, 23, 37. तर मग या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला बघा. आपण काय करू आता इथे 51 आणि 23 ची बेरीज करून बघूया. 51 आणि 23 ची बेरीज करू. पहिली 3 आणि 1 4, 5 आणि 2 7. बेरीज करून त्याला गुणाकार किंवा भागाकार या पद्धतीने आपण करून बघूयात. 23 आणि 51. ओके, हा बरोबर. 23 आणि 51 आपण जर बेरीज केली तर उत्तर येईल 74. आणि 74 ला आपण 2 ने भागून बघूयात. 74 ला जर 2 ने भागलं तर उत्तर काय येईल 32, 6 खाली उरला 1, 2 7 14. बरोबर, उत्तर येते 37. तसंच इथं 65 आणि 27 ची बेरीज करूयात. 65 अधिक 27, 5 7 5 12 ला 2 हातचा आला 1, 6 आणि 1 7 आणि 2 9.
जर आपण 92 ला 2 ने भागलं तर उत्तर काय येईल 46 येईल बघा. बेचोक 8 खालीवर तो 1 बेसख 12 46. आता 29 आणि 53 ची बेरीज करूयात. 29 आणि 53 यांची बेरीज करूयात. 9 आणि 10 11 12 9 3 12 12 या ठिकाणी येतील 2 5 आणि 2 7 आणि 1 8 82. 82 ला जर आपण 2 ने भागलं तर उत्तर काय येईल 41. म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असेल. बघा बेरीज करून त्याला 2 ने भागणे, बेरीज करून वजाबाकी करून 2 ने भागणे किंवा मग एका विशिष्ट संख्येने गुणाकार करणे, विशिष्ट संख्येने त्याला भागणे, यापेक्षा इतर प्रकारचे प्रश्न विचारले जात नाहीत जास्त, म्हणून याकडे लक्ष द्या. गटात न बसणारी आकृती ओळखा. आता गटात न बसणारी आकृती म्हणजे काय, याचा अर्थ असाच होतो विसंगत, गटात बसत नाही. म्हणजे 3 ज्या आकृत्या आहेत ना त्या एकाच पद्धतीने दिलेल्या आहेत, मात्र कोणती तरी एक आकृती वेगळ्या पद्धतीची आहे. तर बघा इथे 22 या प्रश्नात जर आपण विचार केला तर या ठिकाणी बघा हा जो बाण आहे हा बाण खाली गेलाय या ठिकाणी, पुढे तो इकडे आलेला आहे, त्यानंतर हे जे आहे हे इथं होतं इथं आलेलं आहे. म्हणजे घटीवत फिरणाऱ्या ह्या आकृत्या आपल्याला दिसतात. मात्र चौथ्या आकृतीत जर आपण विचार केला, ही चौथी आकृती आहे, ही घटीवत आपल्याला फिरताना दिसत नाही. बघा इथून आपण गेलो तर हे इथं आहे, हे इथं आलेलं आहे, त्यानंतर हे इथं आहे. आणखी या ठिकाणी काय यायला पाहिजे होतं, तर हा असा बाण हा इकडे यायला पाहिजे होता. म्हणून चौथी जी आकृती आहे ते आपलं उत्तर असेल. ती आकृती कशी आहे, तर ती आकृती वेगळी आहे, गटात न बसणारी आहे. पुढे 23व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. बघा प्रश्न क्रमांक 23 जर आपण विचार केला तर इथे बघा हा जो भाग आहे, ही जी आकृती आहे हा कुठे आली, इथे आलेली. त्यानंतर इकडचा जो आकृतीचा भाग आहे तो इथं आलेला आहे, असा बदल या ठिकाणी झालेला आहे. पुन्हा हे जे आहे ना हे आपल्या जागेवरच आहे, हे पण आपल्या जागेवर आहे, हा त्रिकोण आपल्या जागेवर. मग या ठिकाणी पण बघा आता हे इथं होतं हे इकडे आलं, म्हणजे ह्या बाजूला होतं हे ह्या बाजूला आलं. त्यानंतर हा भाग ह्या बाजूला होता त्या बाजूला गेला, त्यानंतर हे आपल्या जागेवरच आहेत. मग या ठिकाणी असा बदल झालाय का, तर या ठिकाणी असा बदल झालेला आपल्याला दिसत नाही. म्हणून बघा या ठिकाणी इथे वर्तुळ आलंय, बघा इथे सगळीकडे काय चौकोन आहे, इथे वर्तुळ आहे, सरळ सरळ दिसतंय आपल्याला. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असेल. पुढे 24 बघा, इथे निरीक्षण केलं तर काय दिसून येईल आपल्याला, हे जे आहेत 1 2 आणि 3 या ठिकाणी हे जे चौरस आहेत एका बाजूने खुले केलेले आहेत. मग आता इथे बघा हा इथे आलेला आहे, त्यानंतर हा इथे आला, इथे जशा तसाच, त्यानंतर हा पण जशा तसाच आहे. आणि इथे पण एका वर्तुळाचं जे बाजू आहे ती खुली आहे, त्यानंतर इथे पण 1 2 3 या वर्तुळांची बाजू खुली आहे. मात्र दिशा त्यांची बाहेरील बाजूस दिसत नाही, दिशा आतील बाजूस आहे खालच्या या चौरसांची. म्हणून इथे मात्र ते दिसत नाही, इथे उलट झाले. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असेल. पुढचा प्रश्न घेऊयात. पुढचा प्रश्न मित्रांनो सांकेतिक भाषेवर आधारित आहे, सांकेतिक भाषेवर आधारित आहे. बघा आपण कच्च्या कामासाठी जी जागा असते त्या ठिकाणी जर वर्णमाला लिहून ठेवली त्याला क्रमांक दिले तर मात्र आपल्याला अशी उत्तरं चटकन सोडवता येतील. म्हणून ते परीक्षेला गेल्यानंतर लवकर अगोदर तेवढं करायचंय. एका सांकेतिक भाषेत MANISH म्हणजे मनीष हा शब्द कसा लिहितात, तर HDILNK असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत HARSHU म्हणजे हर्षू हा शब्द कसा लिहाल. बघा इथे ह्या 2 शब्दांसाठी म्हणजे या शब्दासाठी हा वापरलाय ना, म्हणजे कोणते संकेत वापरले किंवा कोणती कोड लँग्वेज वापरली हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. मग यासाठी काय करायचं, अगोदर हा शब्द आपण लिहून घ्यायचा आहे MANIS आणि H, आणि नंतर त्यासाठी कोणता वापरलाय तो आपण लिहून घेऊयात, मग तुम्हाला खरी गंमत समजेल. HDILN आणि K. मग इथे बघा इथे संबंध बघा यातला काय, म्हणजे
एमच्या जागेवर एच वापरलाय म्हणजे काय, तर आपण 5 अक्षरे मागे गेलो म्हणजे -5. एच्या जागेवर डी वापरलाय, बी सी डी म्हणजे आपण काय झालो, 3 अक्षरे कुठे गेलो, पुढे गेलो. इथे पण तेच दिसेल आपल्याला, इथे पण तेच दिसेल म्हणजे -5 + 3 -5 + 3 अशा प्रकारची अशी पद्धत इथे वापरली गेलेली आहे, -5 आणि +3. मग या ठिकाणी सुद्धा आपण जर ह्या हर्षूला कसं लिहायचं बरं, HARSHU, हा हर्षू आपण कसा लिहू शकतो, तर हा असा लिहू शकतो, एच पासून मागे जा, -5 CDEFG आपण जर मागे गेलो तर इथे काय येईल, इथे सी यायला हवं. त्यानंतर +3 BCD या ठिकाणी डी येईल. नंतर आर च्या मागे आपण जर 5 अक्षर गेलो तर या ठिकाणी येईल एम. नंतर एस च्या पुढे जर आपण गेलो 3 अक्षर तर STUV. पुन्हा एच च्या मागे 5 अक्षर जा, काय येईल, तर नक्की सी येईल. आणि व्ही च्या जर पुढे आपण गेलो यू आहे, यू च्या पुढे 3 अक्षर गेलो तर UVWX म्हणजे CDMVCX. VCX. ते या ठिकाणी पी आले, बघूया आपण थोडं विश्लेषण करून बघूयात. इथे पी का आला असावं, यस 5 अक्षर मागे 3 अक्षर पुढे, 5 अक्षर मागे 3 अक्षर पुढे, 5 अक्षर मागे. SHU 5 अक्षर मागे 3 पुढे, 5 मागे 3 पुढे, 5 मागे 3 पुढे, 5 मागे 3 पुढे, 5 मागे. जर एच च्या मागे जर आपण 5 आलो तर काय येईल, MPCX. CDEFGH बरोबर, ABCD बरोबर. आर च्या मागे जर आपण 5 अक्षर आलो तर इथे NOPQR बरोबर, या ठिकाणी एम पण बरोबर आहे आपला. त्यानंतर बघा इथे आता एस च्या पुढे आपण 3 अक्षरे जाऊ, STUV हे पण बरोबर आहे. त्यानंतर इथे एच च्या पुढे 5 अक्षर जाऊया, GHIJ. हा आकृतीमध्ये या ठिकाणी येत नाहीये मित्रांनो, पण तरी CDMPCX हाच पर्याय आपल्याला उत्तरासाठी दिलाय. PQRS. हा इथे पी जर आपण घेतला पर्यायातला तर पी नंतर 3 अक्षरे पुढे गेलं तर यस येतं. या संगतीने आपण पर्याय क्रमांक 4 याचे उत्तर निवडू शकतो. इतर पर्याय या प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही. बघूया, किंवा प्रश्न संदिग्ध असेल कदाचित. जर एका सांकेतिक भाषेत विंडो हा शब्द DLWMRD असा लिहिला तर त्या सांकेतिक भाषेत SERIAL सिरियल हा शब्द कसा लिहाल असा प्रश्न आहे. आता आपण त्याचप्रमाणे हे लिहून घ्यायचे, WINDOW आपण हा लिहून घेतला. आणि यासाठी कोणता वापरलाय आपल्याला शब्द, तर हा वापरलाय सांकेतिक भाषेत शब्द, तो आहे DLWMR आणि D. बघा, जर आपण इथे निरीक्षण करून बघितलं, वर्णमाला यासाठी आपल्याकडे लिहिलेली पाहिजे. वर्णमाला जर असेल समोर तर तुम्ही नक्कीच लवकरात लवकर असे प्रश्न सोडू शकता. बघा या ठिकाणी डब्ल्यू चा जर विचार केला आपण, डब्ल्यू आणि डी दोघांचा क्रम बघा, एबीसीडी जर आपण या उलट्या क्रमाने मांडली आणि उलट्या क्रमाने मांडली तर डब्ल्यू चा किती क्रमांक आहे, डब्ल्यू चा शेवटून चौथा क्रमांक आहे, WXYZ. आणि सुरुवातीपासून क्रमांक जो आहे चौथा तो कशाचा येईल, डी चा येईल, ABCD. म्हणजे याचाही चौथा क्रमांकच आहे आणि याचाही चौथा क्रमांक आहे, पण हा शेवटून चौथा आहे आणि हा सुरुवातीपासून चौथा आहे. बघा इथे याची संगती दिली आहे. त्यानंतर आय आणि एल या दोघांचे शेवटून आणि सुलट आणि उलट क्रमांक जे आहेत तर एक क्रमांक कसे आहेत, ते सारखेच आहेत. ह्या सगळ्याच अक्षरांचे क्रमांक या पद्धतीने सारखे आहेत. म्हणून इथे पुढचा शब्द काय दिलाय तर डी, तर सिरियल. सिरियल हा शब्द आपण कसा लिहाल तर SERIAL
IAN, सिरियल शब्द आहे. मग सिरियल शब्दाचा जर आपण विचार केला तर S चा जो क्रमांक आहे त्याच्या उलट दिशेने कोणत्या अक्षरांचा तोच क्रमांक आहे, तर आपल्या लक्षात येईल की O चा क्रमांक आहे. त्यानंतर इथे E आहे, E आणि येथे Z याचा आपल्याला सारखा क्रमांक दिसतो. या ठिकाणी हे W आणि D अशा पद्धतीने दिले. W आणि D अशा पद्धतीने दिले, सॉरी. इथे I आणि R म्हणजे I आणि R या दोन अक्षरांचा जो क्रमांक आहे ते सुलट आणि उलट दिशेने जर आपण लिहिल्यास त्यांचा क्रमांक काय होतो, 1 येतो. तसंच N या ठिकाणी N M आणि DW, तसं इथे सुद्धा S जर आपण विचार केला तर त्याचा जो क्रमांक आहे तो उलट क्रमांक हा S चा जो क्रमांक आहे तो H चा क्रमांक हा उलट क्रमांक येईल. त्यानंतर जर L च्या क्रमांकाचा विचार केला आपण तर इथे O येईल. म्हणजे आपण जर अशी ABCD लिहिली थोडक्यात KL M, तर यामध्ये इथे M N आणि O म्हणजे बघा L आणि O यांचा उलट सुलट क्रमांक येतो. तसं या ठिकाणी E चा जो क्रमांक आहे तो इथे येईल V. त्यानंतर आपण जर A चा विचार केला तर A चा सुरुवातीपासून पहिला क्रमांक आहे पण शेवटून कितवा क्रमांक आहे, तर तो शेवटच्या क्रमांकाला जर विचार केला आपण तर A आणि Z यांची संगती बसते. आणि असा जर आपण विचार केला OZ आणि शेवटी काय आहे तर VH आहे. OZ आणि VH हे दोन पर्याय आहेत बघा. आपण पुढे करून बघूयात. त्यानंतर I आणि R यांचा उलट सुलट क्रमांक सारखा येतो. त्यानंतर R आणि I तेच या ठिकाणी आहे म्हणजे OZRIVH, OZRIVH हा पर्याय क्रमांक 3 आहे या ठिकाणी. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. चला पुढे बघूयात. एका सांकेतिक भाषेत अरविंद शब्द 48 असा लिहिला तर त्या सांकेतिक भाषेत ASHRAF म्हणजे अशरफ हा शब्द कसा लिहाल. बघा आपण काय करूयात, या ठिकाणी अरविंद 48 सगळ्यात अगोदर काय करायचं, त्याला एक ट्रिक आहे की पहिले यांचं वर्णानुक्रम शोधायचे काय आहेत ते ARVIN आणि D. A चा जर क्रमांक आपण बघितला तर तो किती आहे, तो आहे 1. त्यानंतर R चा जर आपण क्रमांक बघितला तो येईल 18, V चा येईल 22, I चा क्रमांक बघितला तर तो येईल आपल्याला 9, D चा येईल 4, सॉरी N या ठिकाणी N चा येईल 14 आणि D चा येईल 4. जर 18 यांची सगळ्यांची आपण बेरीज केली तर बघा 14 आणि 4 15 16 17 18, 18 आणि 9 27, 27 आणि 1 28, 28 आणि 18, 28 आणि 10 38 आणि 8 46, 46 आणि 22. बेरीज करून बघूयात. 6 आणि 2 8 आणि 4 आणि 2 6 म्हणजे 68. याची बेरीज काय येईल 68. जर 68 ला आपण असं विभाजित केलं तर 68 ला असं जर विभाजित केलं आपण तर 68 मध्ये 2 अंक आहेत 6 आणि 8. त्याचा जर आपण गुणाकार केला तर 8 सक काय येतो 48. मग तशीच याची बेरीज करा ना अशरफची. मग बघा ASHRA आणि F, A चा जो क्रमांक आहे तो आपल्याला येईल 1. त्यानंतर S चा क्रमांक 19 आहे, H चा क्रमांक जर आपण विचार केला तर 8 आहे, R चा क्रमांक 18 आहे, त्यानंतर A चा क्रमांक पुन्हा 1 आणि ABCDEF चा क्रमांक येईल 6. जर आपण याची बेरीज केली मित्रांनो तर ती बेरीज आपल्याला येईल 53. मग 53 चा आपण गुणाकार करूयात 2 अंकांचा 5 ते 15 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असेल.
पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा जो प्रश्न आहे तो आपल्याला त्रिकोण ओळखा, चौरस ओळखा या पद्धतीचा प्रश्न आपल्याला इथे दिसतोय. बघा, त्रिकोण ओळखा, चौरस ओळखा. मात्र या प्रश्नाचा जर थोडा अभ्यास केला तर प्रश्नाचे जे पर्याय आहेत ना ते पर्याय आपल्याला थोडेसे खटकतात. बघा, इथे आपल्याला काय विचारलंय आकृतीतील त्रिकोणाची संख्या किती. त्रिकोणाची संख्या ओळखण्यासाठी आपण काय करतोय बघा, इथे 1 नंबर देऊ, हा 2, त्रिकोणालाच फक्त 3, 4, इथे 5. आता हा त्रिकोण नाहीये, हा समलंब चौकोन होईल. इथे 5, त्यानंतर हे आहे 6, हा पण त्रिकोण होईल. 7, हा त्रिकोण होणार नाही आणि हा त्रिकोण होणार नाही. 7 आणि इथे आहे 8, सॉरी 6 पण त्रिकोण होणार नाही. काय होईल, 6 समलंब चौकोन होईल, त्रिकोण होणार नाही. मग आपण 6, 7 आणि 8 अशा पद्धतीने, सॉरी 8 पण त्रिकोण होणार नाही, तो पण समलंब चौकोन दिसतोय. आपण विचार केला तर बघा, समलंब चौकोन कसा असतो बघा, याच्या दोन ज्या बाजू आहेत ना त्या बाजू समांतर असतात, म्हणजे अशा प्रकारचा झाला समलंब चौकोन. मग हे आपलं सगळं आठवीला आहे. मग या ठिकाणी त्रिकोण किती होतात जर आपण असा विचार केला तर इथे त्रिकोणाची संख्या किती होईल, तर ती होईल 7. मग त्रिकोणाची संख्या 7, पण एवढीच संख्या आहे का, नाही, अजून त्रिकोण आहेत ना त्याच्यामध्ये. बघा, आपण जर आता इथे आपण फक्त ढोबळमानाने जे दिसतात ते 1 2 3 4 क्रमांक देऊन त्रिकोणाची संख्या शोधलीत. मात्र आपण जर असा विचार केला तर 3 आणि 4 मिळून हा एक त्रिकोण होतो. बघा, 3 आणि 4 बघा, आपण करूनच घेऊयात ते. 3 आणि 4 मिळून एक त्रिकोण होतो. 3 आणि 4 मिळून एक त्रिकोण झाला. त्यानंतर बघा, 6 आणि 7 मिळून एक त्रिकोण होतो. 6 आणि 7 मिळून एक त्रिकोण होतो. त्यानंतर पुन्हा विचार जर केला तर आपण तर इथे आणखी 3 आणि 4 मिळून एक त्रिकोण होईल. त्यानंतर 6 आणि 7 मिळून एक त्रिकोण आपल्याला दिसतो. त्यानंतर हे जे 4 आहेत आणि 7 आहेत ते जर मिळवले पण त्याच्यामध्ये एक समलंब चौकोन आपल्याला येताना दिसेल. आपण सुरुवातीला क्रमांक देऊन घेऊयात त्याला व्यवस्थित. एक, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. मग आता बघूयात आपण. इथे बघा, 3 आणि 4 हा एक त्रिकोण झाला. त्यानंतर 6 आणि 7 आता होणार नाही. त्यानंतर बघा, या ठिकाणी 6 आणि 3 इथे एक त्रिकोण आहे ना आपला, हा येईल 10, हा 10. मग इथे आपण जर विचार केला तर 3 आणि 4 एक त्रिकोण झाला. त्यानंतर हा 10 आणि 8 दोन्ही जर मिळवले तर तो काय होईल, तो पण एक त्रिकोण होईल. त्यानंतर पुन्हा जर आपण असा विचार केला तर हा एक त्रिकोण होतो, म्हणजे 5 आणि 6 हा एक त्रिकोण होतो. त्यानंतर अजून बघा, 6, 10 आणि 8 झाला. त्यानंतर 6 आणि 5 झाला, नाही 6 आणि 5 तो पण घेतला आपण. त्यानंतर आणखी 3 आणि 4 एक त्रिकोण होतोय. अशा प्रकारे जर आपण विचार केला तर हे त्रिकोण, या त्रिकोणाची संख्या येईल 5, म्हणजे 7 आणि 5 किती होतील, 12. आणि आणखी काही त्रिकोण आहेत त्याच्यामध्ये, 5, 6, 7, 3 अंक, म्हणजे हे 3 आकृत्या म्हणून एक त्रिकोण होतो, तो येईल. त्यानंतर 3, 6 आणि इथले 10 अशा प्रकारचे काही त्रिकोण होतात. तर ते त्रिकोण होतील एकूण 4. 7 आणि 5 12, 12 आणि 4 16. मात्र मित्रांनो हे पर्यायामध्ये दिलेले नाहीये, म्हणून हा जो प्रश्न आहे ना, या प्रश्नाचे पर्याय थोडेसे संदिग्ध आहेत. तसंच समलंब चौकोनाची संख्या सुद्धा आपण जर काढली तर तीही पर्यायापेक्षा काही वेगळी येऊ शकते. म्हणून आपण पुढचा प्रश्न घेऊयात. पुढची सूचना अशी प्रश्नांची की पुढील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांमध्ये आहे. तो संबंध शोधून
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा. बघा दोन याच्यामध्ये काय संबंध आहे या शब्दांमध्ये, यम आणि यल. आता आपण जर विचार केला तर यल यम यन म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर अक्षर आले, एक अक्षर सोडून, म्हणजे यमच्या मागे आपण एक अक्षर गेलो, -1. इथं टी यू, इथे मात्र आपण मागे पुढे गेलो नाही किंवा अंतर कुठलंच नाही. एच आय याच ठिकाणी मात्र आपलं आपण -2 मागे गेलोय. आता इथे बघा, मग जसं एल एम टी यू आणि एच आय म्हणजे आपण काहीच अंतर चाललो नाही तिथे, तसंच इथे सी डी, त्यानंतर डी ई आणि एच आय म्हणजे या अक्षरांमध्ये अंतर नाहीये, एक एक अक्षर आपण पुढे गेलोय. तर सीडीएच या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी सीडीएच आहे, म्हणून ते त्याचं उत्तर असेल. पुढे बघा DAMAXJNUR, हा या ठिकाणी बघा, आता इथं ए पासून डी चं जर आपण अंतर बघितलं, अंतर बघूयात किंवा मग त्याला आपण काय करूयात, क्रमांक देऊयात. ए पासून जर आपण डी चं अंतर बघितलं तर ABCD म्हणजे आपण -3 आलो या ठिकाणी. जर एक्स चा आपण ए चे अंतर बघितलं तर एक्स YZA या ठिकाणी पण आपण -3 आलोय. इथे जर बघितलं आपण UNOPQR आपण पुढे गेलो या ठिकाणी. बघा इथे जसं आपण 3 अंक मागे गेलोय, 3 अक्षरे मागे गेलोय, तसंच या ठिकाणी सुद्धा इथे पण एक्स ए आणि एक्स याच्यामध्ये -3 चा फरक आहे. JKLM इथे पण -3 चा फरक आहे. तसं या ठिकाणी एनच्या आपण मागे जाऊयात 3 अक्षर, तर काय येईल, KLMN म्हणजे या ठिकाणी उत्तर यायला पाहिजे, पहिला अक्षर यायला पाहिजे KLMN. त्यानंतर RSTU या ठिकाणी येईल RSTU आणि OPQR म्हणजे ओ पासून आपण जर आर पासून मागे गेलो 3 अक्षर तर काय येईल, ओ. मला वाटतं पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे, करेक्ट. KRO याचं उत्तर असेल. पुढे बघा DRAC JXGI TSOP अशा पद्धतीने आपल्याला पर्याय दिलेत आणि आपल्याला इथे पुढे काय येईल ते सांगायचे, समसंबंध आपल्याला सांगायचा आहे. मग या दोन पर्यायामध्ये काय संबंध आहे तो आपण आता बघूयात. आपण जर हे लिहून घेतलं बघा, DRAC JXGI, डी आणि जे मध्ये अंतर बघा, DEFGHIJ म्हणजे +6 आपण पुढे गेलोय. आर आणि एक्स मध्ये अंतर बघा, RSTUVWX 6 पुढे गेलोय. ए आणि जी मध्ये अंतर बघा, BCDEFG इथे पण 6 अक्षर पुढे गेलोय. CDEFGHI इथे पण 6 अक्षर आपण पुढे गेलोय. मग तसंच यापासून सुद्धा आपण 6 अक्षरे पुढे जायचं. टी पासून 6 अक्षरे आपण जर पुढे गेलो तर UVWXYZ या ठिकाणी Z येईल पहिला अक्षर. STUVWXY या ठिकाणी दुसरा अक्षर Y येईल. ओ पासून 6 अक्षरे पुढे जा, PQRSTU इथे U येईल आणि P पासून 6 अक्षरे पुढे जा, QRSTUV या ठिकाणी V येईल. ZYUV पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असेल. बघा आता मात्र थोडासा प्रश्न बदललाय. पुढील प्रश्नात दिलेल्या संख्या मालिकेतील एक पद चुकीचे आहे बरं का, ते दिलेल्या पर्यायामधून आपल्याला शोधायचं आहे. एक पद चुकीचं दिलंय आपल्याला, मग कोणतं चुकीचं दिलंय ते आपण शोधूयात. बघा काय इथे जर विचार केला आपण तर 5, 27, 61, 22, 213, 340 आणि 509 इथे जर आपण बघा एकचा घन एकच असतो. 2 चा घन किती होतो 8,
8 मधून आपण 3 वजा केले बघा, किती येतात 5. अशी संगती जर आपण लावली तर बघा काय होईल. तर आता इथं 3चा घन किती येतो, 2चा घन झालाय, 3चा घन तो आहे 27. 27 मधून आपल्याला ती संख्या वजा करता येईल का? दोनचा घन 8, 8 मधून आपण 3 वजा केले, त्यानंतर 4चा घन 64, सॉरी 3चा घन आहे, ठीक आहे, हा 3चा घन आहे. 4चा घन 64 आहे, त्याच्यामधून आपण 3 वजा केले, उत्तर येईल 61. बघा एक सोडून दिले आपण मध्ये. त्यानंतर 5चा घन 125 आहे, 125 मधून आपण पुन्हा 3च वजा केले, आले 122. आलं की नाही बरोबर? आता 216 कशाचा घन आहे सांगा बरं? $216 मधून आपण किती वजा करायचे? 216 घनसंख्या आहे, 216 मधून 3च वजा केले, 213 येईल बघा. त्यानंतर 343 7चा घन आहे, 343 मधून आपण पुन्हा 3 वजा केले, खाली उरले 340. 512 कशाचा घन आहे बघा, 512 घनसंख्या आहे, 512 मधून 3 वजा केले, काय येईल 509. बरोबर आहे ना, 27ची संगती लागत नाही, म्हणजे याचा पर्याय जो आहे हा चुकीचं पद आहे, म्हणून 27 याचं उत्तर असेल. बघा आपण जर विचार केला आणि प्रयत्न केले तर काहीही अशक्य नाही मित्रांनो, म्हणून प्रयत्नपूर्वक केलेला अभ्यासच इथे आपल्याला उपयोगात येणार आहे, हे लक्षात ठेवा. पुढे चला, 10 14 28 32 64 68 132. बघा लक्ष द्या, बघा या प्रश्नाचं उत्तर कसं असेल. इथे आपल्याला चुकीचं पद शोधायचं आहे. बघा 10 आणि 4 14, 14 दुने 28, 28 आणि 4 32, 32 दुने 64, 64 आणि 4 68 होतात, पण 68 दुने 132 होत नाही, म्हणून चुकीचं पद कोणतं असेल तर ते असेल पर्याय क्रमांक 1 132. चला पुढचा प्रश्न घेऊयात आपण. आता या ठिकाणी खालील प्रश्नातील चौरसातील संख्यांमध्ये एक विशिष्ट नियम आहे, तो नियम अभ्यासून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा. इथे आपण पुन्हा चौरस संख्या नियमांवर आलो आहोत. चौरस संख्या नियम कसे शोधायचे, कसा नियम शोधायचा? बघा इथे आपण जर 199 मधून 1 आपण वजा केला, 199 वजा 1 करून बघूयात आपण, उत्तर येईल आपलं 198. 199 मधून 1 वजा केल्यावर उत्तर काय येईल 198. त्यानंतर 198 मधून आपण 4 वजा करून बघूयात, 198 मधून 4 वजा केले, उत्तर येईल 194. त्यानंतर आपण पुन्हा 194 मधून 9 वजा करून बघूयात, 194 मधून 9 वजा केल्यास उत्तर काय येईल आपलं 185. 185 मधून पुन्हा 16 वजा करूयात, 185 मधून 16 वजा जर केले तर उत्तर येईल आपलं 169. या ठिकाणी दिले 169. तसंच 169 मधून जर 25 वजा केलं तर उत्तर काय येईल, तर ते येईल 144. पण आपण हेच वजा का केलं? बघा आपण काय केलं, अगोदर आपण 1 वजा केले, नंतर 4 वजा केले, नंतर 9 वजा केले, नंतर 16 वजा केले आणि 25 वजा केले. ह्या सगळ्या वर्ग संख्या आहेत म्हणून वजा केल्या, वर्ग संख्या वजा करून बघितल्या आपण. म्हणजे 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, वर्ग संख्या वजा करून बघितल्या, उत्तर बरोबर आली, म्हणून याचा पर्याय असेल पर्याय क्रमांक 2. चला पुढे, हा चौरस संख्या नियमच पुढे पण दिलेला आहे. बघा इथे काय दिले, 31, 140, 39, 23. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? आता आपण सरळ सरळ बेरीज करून बघूया याची. 31, 140 आणि हे 39. बघा 9 आणि 1 10 आला, 0 आजचा आला 1, 4 आणि 3 7, 7 आणि 3 10 आणि 11 ला 1 आजचा आला 1 आणि 1 आणि 1 2.
210 येत आहे. आपण काय करूयात, दोनच संख्यांची बेरीज करूयात, म्हणजे ज्या इकडे बाजूला दिल्यात त्या, आणि मग त्यातून गुणाकार भागाकार करून बघूयात. आपण जर 31 आणि 39 याची बेरीज केली तर काय होईल, 9 1 10 0 हातचाला 1 3 3 6 आणि 1 7. हा 70 दुने किती येईल मग 140. त्यानंतर इथे पण 18 आणि 42 ची बेरीज करू. 8 2 10 0 हातचाला 1 4 आणि 1 5 आणि 1 6 60. 60 ला जर 2 ने गुणला तर उत्तर काय येतं 120. तसंच या ठिकाणी 37 आणि 23 यांची बेरीज करूयात. 23 आणि 37 किती होतात, 7 आणि 3 10 0 हातचाला 1 2 1 3 2 आणि 3 5 आणि 1 6 60 येतील. मग 60 ला जर आपण 2 ने गुणलं तर उत्तर काय येईल आपलं 120. बरोबर, या ठिकाणी पण 120 आपल्याला यायला पाहिजे. 120 हा बरोबर. आपलं पर्यायाचं उत्तर कोणतं असेल तर 120. पर्याय क्रमांक 3. चौरस संख्या आणि त्रिकोणी संख्या नियमांमध्ये बघा अशी गंमत असते. पुढील प्रश्नात दिलेल्या वेन आकृतीतील अक्षरे विविध खाद्यप्रकार आवडणारी मुले आहेत. खाद्यप्रकार आवडणारी मुले आहेत. खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायामधून शोधा. आता आपल्याला इथे हे जी आकृत्या आहेत त्या आकृतीला नावे काय दिलीत बघा. त्रिकोण, त्याचा अर्थ काय होतो, कचोरी आवडणारी मुले कशात घेतली, त्रिकोणामध्ये. समोसा दिलाय म्हणजे समोसा आवडतो ज्यांना ते मुले कशात दाखवली आहेत, ती अक्षरे वर्तुळामध्ये. ज्यांना बटाटे वडा आवडतो त्यांना चौरसामध्ये दाखवले, आणि ज्यांना पावभाजी आवडते ते या षटकोणामध्ये दाखवलेले आहेत. बघा इथे काय विचारले आपल्याला, सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ आवडणारी मुले कोणत्या अक्षराने दर्शविले आहेत. म्हणजे ज्यांना बटाटे वडा आवडतो, समोसा आवडतो, कचोरी पण आवडते, पावभाजी आवडते, असं एकच अक्षर आहे बघा की जे वर्तुळामध्ये पण आहे, त्रिकोणामध्ये पण आहे, षटकोणामध्ये पण आहे आणि चौकोनामध्ये पण आहे. कोणता अक्षर दिसतं आपल्याला असं बघा. या ठिकाणी आपण जर या ए चा विचार केला, या ए अक्षराचा, तर काय दर्शवतं हे बघा. हे ए जे आहे ते त्रिकोणामध्ये पण दिसतंय, वर्तुळामध्ये पण आहे, षटकोणामध्ये पण आहे आणि चौकोनामध्ये पण आहे. म्हणजे या ठिकाणी या मुलांना सगळेच खाद्यपदार्थ आवडतात. ते कोणत्या अक्षराने दाखवले तर ते आपल्याला ए या अक्षराने दाखवले. म्हणून पर्याय क्रमांक 2 ला आहे ए. याचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2 ए. अशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे. पुढचा प्रश्न, सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ आवडणारी मुले कोणत्या अक्षराने दर्शवलेली आहेत. बस तेवढा एकच प्रश्न आहे याच्यामध्ये. हा नाही आणखी आहे का, बघूयात आपण. पावभाजी व्यतिरिक्त इतर सर्व खाद्यपदार्थ आवडणारी मुले कोणत्या अक्षराने दर्शवलेली आहेत. पावभाजी व्यतिरिक्त म्हणजे ज्यांना फक्त पावभाजी आवडत नाही. आता आकृती आपली वरती गेली आहे, मी तुम्हाला उत्तर सांगून देतो. पावभाजी व्यतिरिक्त इतर सर्व खाद्यपदार्थ दर्शवणारी मुले जे आहेत ते डी या पर्यायाने दाखवलेली आहेत. बघा पुढचा, फक्त कचोरी आवडणारी मुले कोणत्या अक्षरे दाखवलेली आहेत तर फक्त कचोरी आवडणारी मुले ही पर्याय क्रमांक 3 फी या अक्षराने दाखवलेली आहेत. आकृती बघून घ्या. पुढचा प्रश्न आहे, पुढील प्रश्नात अक्षरांचा विशिष्ट गट दिलेला आहे आणि दिलेल्या पर्यायातील एक पर्याय त्या गटाशी जुळतो तो शोधायचा आहे आणि पर्याय लिहायचा आहे. बघा पर्याय मधलं या गटाशी काय जुळू शकतं. बघा इथे जर आपण विचार केला तर डी एम, आता अंतराचा विचार करून चालणार नाही. ए आणि पी मध्ये खूप अंतर आहे, ई आणि एल मध्ये भरपूर अंतर आहे. आपण काय करूयात, त्याचे क्रमांक शोधू. डी चा क्रमांक काय आहे, तो आहे 4 आणि एम चा क्रमांक जर आपण बघितला तर तो आहे 13. 4 आणि 13 किती होतात, 13 14 15 16 17 काही 17. पी चा जर आपण क्रमांक बघितला तर तो आहे 16 आणि याचा क्रमांक 1. 16 ने किती होतात 17. ई बघा, ई चा क्रमांक किती आहे 5 आणि एल चा क्रमांक आहे 12. 12 आणि 5 किती होतात 17. मग 17 या अक्षरांच्या क्रमांकाची बेरीज जी आहे 17 व्हायला पाहिजे. असा पर्याय कोणता आहे याच्यामधला तर बघा इथे एफ चा क्रमांक काय आहे तर तो आहे 6
ABCDEF आणि केचा जो क्रमांक आहे केचा क्रमांक येईल 11. 11 आणि 6 किती होतील 17. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. पुढे पण हाच प्रश्न आहे. ORUTWZHKN हे आपल्याला अक्षरगट दिलेत आणि अशाच प्रकारचा अक्षरगट कुठला मॅच होतोय का बघा. इथे जर आपण थोडासा विचार केला तर या प्रत्येकामध्ये अंतर बघा बरं. OPQRSO या मधलं अंतर आपल्याला बघायचंय हा प्रत्येक अक्षरामधलं. OPQR STU म्हणजे इथे +3 चा फरक आहे. पुढे पुढे गेलोय आपण +3 च्या मालिकेने. TUVW XYZ इथे पण तेच आहे. HIJK LMN म्हणजे +3 चा फरक आहे. मग अशाच पद्धतीचा अक्षरगट कुठला आहे यातला बघा. CDE या ठिकाणी मात्र होणार नाही. त्यानंतर GHIJ त्यानंतर पुढे GHIJ KLM नाही होणार. इथे 3 चा फरक नाहीये. इथे बघा NOPQ RST बरोबर. या पर्यायामध्ये आपल्याला जसा इथे 3 चा फरक आहे किंवा +3 ने पुढे गेलो आपण अक्षरे, तसंच या ठिकाणी सुद्धा आपल्याला तीच मांडणी दिसून येते. म्हणून त्याचा पर्याय क्रमांक असेल योग्य उत्तराचा NQT. चला पुढे जाऊया. FTHJPLDVF इथे जर आपण विचार केला प्रत्येकाचा क्रमांक जर आपण बघितला तर F चा क्रमांक जो आहे तो सुरुवातीचा जो क्रमांक आहे ABCDEF 6वा क्रमांक येईल. मात्र शेवटचा क्रमांक जर आपण शोधला तर तो येतो 21. T चा क्रमांक आहे 20 आणि H चा आपण शेवटून जर क्रमांक बघितला तर तो येईल 19. म्हणजे इथे काय झालंय बघा. FTH यामध्ये 21 20 आणि 19 हा शेवटून आहे, हा शेवटून आहे आणि हा मात्र जो क्रमांक आहे तोच क्रमांक आहे मधला. तसं या ठिकाणी बघूयात आपण. इथे काय येईल JPL. जेचा जर आपण क्रमांकाचा विचार केला तर काय येईल शेवटून क्रमांक 17वा. P चा क्रमांक आपल्याला माहिती आहे तो म्हणजे 16. L चा येईल शेवटून 15वा म्हणजे 15 16 17 म्हणजे उलट क्रमाने क्रमांक एका पाठोपाठ एक म्हणजे सिरियली अक्षर येतात. तसं या ठिकाणी कुठला पर्याय दिसतोय आपल्याला तो बघा. तर इथे C चा क्रमांक आहे 3 उलटा आहे पण उलटा क्रमांक काय C चा बघा. C चा क्रमांक आहे 24 शेवटून जर आपण विचार केला तर. W चा क्रमांक आपल्याला 23 पाहायला मिळतो जो आहे तो. आणि E चा जर आपण क्रमांक बघितला तर तो येईल बघा 22 म्हणजे 22 23 आणि 24. या पद्धतीची मांडणी पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. म्हणून त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 CWE. आपण 42 प्रश्नांपर्यंत प्रश्नांचं विश्लेषण बघितलेलं आहे मित्रांनो. पुढील प्रश्न जे आहेत ते घनाकृतीवर आधारित आहेत. तर या ठिकाणी मी तुम्हाला घनाच्या सर्व बाजूंना क्रमांक देऊन अतिशय काही सेकंदांमध्ये उत्तर कसं शोधायचं आणि परीक्षेमध्ये तुम्हाला याची मदत कशी होईल हे पुढच्या भागात मी समजून सांगणार आहे. अशा पद्धतीने आपण जे विश्लेषण आज या प्रश्नांचं केलं त्याचा सराव करा. कारण सराव आणि नियमित अभ्यासाशिवाय या परीक्षांना आपल्याला पर्याय नसतो. धन्यवाद.